या मेंटरशिपचं नाव असणार आहे AMS अँड RTR कन्सेप्ट. आता RTR कन्सेप्ट मध्ये एकूण 4 स्ट्रॅटेजीज आहे. ज्या 4 स्ट्रॅटेजीज पैकी आपण एक स्ट्रॅटेजी या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत, म्हणजे या 14 दिवसाच्या बॅच मध्ये डिस्कस करणार आहोत, आणि बाकी 3 स्ट्रॅटेजीवर आपलं काम चालू आहे. त्यानंतर आपण इथे इन्स्टिट्यूशन ट्रेडिंग कशी असते, ती कशी डिकोड केली जाते, हे देखील बघणार आहोत. आणि आपली जी RTR कन्सेप्ट व्यतिरिक्त बाकी जी काही स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत, तिचं नाव आहे आपलं AMS कन्सेप्ट म्हणून. पहिले 2 दिवस सुरुवातीचे हे बेसिकचे असणार आहे. या बेसिकच्या सेशन मध्ये आपण फॉरेक्स मार्केटला बेसिक मध्ये डिकोड करणार आहोत, म्हणजे हे बेसिक देखील ऍडव्हान्स लेवलवर असणार आहे, की करन्सी पेअर काय असतात, त्यानंतर तुम्हाला करन्सीला कसं आयडेंटिफाय करायचं आहे, ऍडव्हान्स लेवलवर तुम्ही कसं मार्केटला रीड करू शकता, कोणकोणत्या गोष्टी मार्केटमध्ये इन्व्हॉल्व्ह असतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण पहिल्या 2 दिवसात करणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवसापासून पवन सर तुमचे लेक्चर कंटिन्यू करतील, तेव्हापासून आपला AMS कन्सेप्ट सुरू होणार आहे. आणि त्यानंतर सायकोलॉजी प्लस रिस्क मॅनेजमेंट आणि इन बिटवीन सेशन मी देखील घेणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा, सर्वजण इंटरेस्टेड आहेत ना आजपासून सुरू होणार आपल्या बॅच साठी? हो हो सर. सर्वजण विचारला मी. यस सर. यस, एनर्जी लेवल एकदम अशी हाय ठेवा. चला, जस्ट अ मिनिट, कॅमेरा चालू करा सर्वांची. मी फोटो शूट करून आपल्या कम्युनिटीवर टाकून देतो. कारण आता तुम्ही सर्वांनी शिकण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण बाकी सर्वांनी हे मिस केलेलं आहे. कदाचित त्यांना ऍडमिशन नसेल भेटले, किंवा मग टीमने कॉल करण्यात. जस्ट अ मिनिट, माझं देखील चला बघ. आता तुम्हाला सर्वांना वाटलं सर स्नॅप काढून घेत आहे, पण एक सांगू का, मी सर्व म्हणजे मी असेल, पवन सर असेल, आम्ही दोघं पण तुमच्यापेक्षा खूप लहान आहे वयाने असेल. त्यामुळे हा एक क्रेज असतो जो आम्ही फॉलो केलेला आहे. आता आपण ग्रुपला अपडेट टाकून देऊया आणि आपल्या सेशनला सुरुवात करूया. सॉरी, आजचं सेशन खूप लेट सुरू झालं. उद्यापासून आपलं प्रॉपरली सुरू होईल. ठीक आहे. ओके, तर आजपासून आपलं सेशन सुरुवात होत आहे. सुरुवातीला आपण बघून घेऊया की आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस काय करणार आहोत. तर आज आपण बेसिक्स ऑफ फॉरेक्स मार्केट डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण फॉरेक्स मार्केटची डेफिनेशन बघणार आहे. त्यानंतर फॉरेक्स मार्केटमध्ये कोणकोणते मेजर पार्टिसिपेंट्स असतात आपल्या रिटेल ट्रेडर्स पेक्षा, हे देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर मार्केटमध्ये कोणकोणते सेशन्स असतात, जसं जर तुम्ही कुठे युट्यूब व्हिडिओ असेल किंवा इंस्टाग्राम रील मध्ये बघितलं असेल की फॉरेक्स मार्केट हे 24 तास चालू असतं, पण हे वेगवेगळ्या कोणकोणत्या सेशन मध्ये चालू असतं हे देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बेसिक्स ऑफ करन्सी पेअर बघणार आहोत. त्यामध्ये मेजर करन्सी पेअर, मायनर करन्सी पेअर, सोबतच एक्झॉटिक करन्सी पेअर. त्यानंतर बेसिक्स ऑफ करन्सी पेअर बघणार. त्यानंतर बेस करन्सी कोणती, कोट करन्सी कोणती, हे देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर पिप्स असेल, स्प्रेड असेल, सोबतच मार्केटचा एक ओव्हरव्ह्यू देखील आपण घेणार आहे, की तुम्ही ब्रोकर कसा सिलेक्ट करणार आहे, कोणता ब्रोकर तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे, ट्रेडिंगसाठी कोणकोणते प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करणार आहे, त्यानंतर वेगवेगळ्या ऑर्डर टाइप्स कोणत्या कोणत्या असतात फॉरेक्स मार्केटमध्ये, हे सर्व आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. तसं बघितलं ना, हा प्रत्येक पॉईंट हा एक एक सेशन सारखा आहे, पण आपण तुमचा टाइम वाचला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला जे गरजेचं आहे तेवढंच समजलं पाहिजे, कारण फॉरेक्स मार्केट हे खूप वास्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही जेवढं डिकोड करत चालाल तितकं हे मोठं होत जाणार आहे. त्यामुळे फॉरेक्स मार्केट तुम्हाला फक्त जेवढं गरजेचं आहे तेवढं माहीत असणं आणि तेवढंच शिकणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर
तर आपण फॉरेक्स मार्केटची सुरुवातीला डेफिनेशन बघूया. फॉरेक्सची डेफिनेशन अशी आहे सर, की फॉरेक्स ट्रेडिंग मीन्स बाइंग अँड सेलिंग डिफरंट करन्सीज टू मेक प्रॉफिट. इट मेक्स वर्ल्ड्स लार्जेस्ट फायनान्शियल मार्केट वेअर करन्सीज आर एक्सचेंज. म्हणजे फॉरेक्स मार्केट हे वेगवेगळ्या करन्सीमध्ये खरेदी किंवा विक्री करण्यासाठी आणि त्याच्यातून प्रॉफिट बनवण्यासाठी फॉरेक्स मार्केटचा वापर आपण करत असतो. आणि हे जगातलं सर्वात मोठं फायनान्शियल मार्केट आहे जिथे करन्सीची देवाणघेवाण होत असते. ही अशी छोटीशी आपली बेसिक डेफिनेशन आहे फॉरेक्स मार्केटची. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट असा, की जर जिथेही तुम्हाला काही गोष्टी समजणार नाही किंवा कोणतीही गोष्टीची अडचण येईल, एखादा पॉईंट समजला नाही, तिथे तुम्ही कुठलाही विचार न करता विचारायचं आहे. ओके. आता आपण हे बघूया की फॉरेक्स मार्केटमध्ये कोणकोणते मेजर पार्टिसिपंट इन्क्लूड असतात. त्यामध्ये सर्वात अगोदर असतात सेंट्रल बँक्स. सेंट्रल बँक्स म्हणजे काय, की जसं इंडियाची सेंट्रल बँक कोणती आहे, आरबीआय, जी सर्व बँक्सवर रेग्युलेशन ठेवते. अशा बँक्स देखील फॉरेक्स मार्केटमध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि त्यांचं काम काय असतं, वर्क काय असतं, की जी काही कंट्रीची इकॉनॉमी आहे म्हणजे करन्सी आहे, ही स्टेबल ठेवण्यासाठी सेंट्रल बँक्स काम करत असतात. करन्सी रेट्स कंट्रोल करण्यासाठी देखील सेंट्रल बँक्स काम करत असतात. जसं इंडियाचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, आरबीआय आहे. त्यानंतर जर आपण युएस मार्केटचं जर बघितलं म्हणजे अमेरिकेचं बघितलं, तिथं आहे फेडरल रिझर्व्ह. अशा प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या सेंट्रल बँक्स असतात. हे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला 2 सांगितले आहे. तर या सेंट्रल बँक्स देखील फॉरेक्स मार्केटमध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यानंतर आपले सेकंड आहे कमर्शियल बँक्स. कमर्शियल बँक्स म्हणजे कोणत्या? ज्या मोठमोठ्या बँक्स असतात किंवा जे मोठे-मोठे क्लायंट्स असतात, त्या क्लायंट्सला बँकच्या थ्रू मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी कमर्शियल बँक्स इन्व्हॉल्व होत असतात. ज्या ज्या क्लायंटच्या बेसिसवर त्यांच्या करन्सीमध्ये बाईंग किंवा सेलिंग करतात आणि ह्या मार्केटमध्ये जास्तीत जास्त लिक्विडिटी ठेवण्यासाठी काम करत असतात. जेव्हा कमर्शियल बँक्स असेल, सेंट्रल बँक्स असेल, या मार्केटमध्ये ऍक्टिव्ह असताना तेव्हा आपल्याला मार्केटमध्ये जास्तीत जास्त लिक्विडिटी दिसत असते. लिक्विडिटी म्हणजे काय, की जास्त ट्रेडर्स मार्केटमध्ये ऍक्टिव्ह असतात. म्हणजे मार्केट साइडवेज दिसत नाही, कोणत्या तरी एका ट्रेंडमध्ये तुम्हाला दिसून येणार नाही, तर बाईंग असेल किंवा सेलिंग असेल, पण मार्केट कुठे अडकून राहत नाही. त्यानंतर थर्ड आहे आपलं कॉर्पोरेशन्स. कॉर्पोरेशन्स म्हणजे काय, कंपनीज ज्या इंटरनॅशनल बिझनेस करताना करन्सीचं एक्सचेंज करत असतात. आता इंटरनॅशनल बिझनेस करताना कसं, जर तुम्ही भारतामध्ये बघितलं असाल का, आपले इथं पेट्रोल पंप्स असतात बघा, पण हे पेट्रोल डायरेक्ट इंडियामध्ये बनत नाही. हे आपण बाहेरून घेत असतो, इतर कंट्रीज कडून घेत असतो, जसं इराण वगैरे असेल. पण जेव्हा आपण यांच्याकडून पेट्रोल वगैरे खरेदी करणार आहे, तर मग त्यांना आपण हे रुपयामध्ये ट्रान्झॅक्शन करणार आहे का? नाही. येस, बरोबर. कारण रुपया हा फक्त भारतापुरता मर्यादित आहे. भारताबाहेर गेल्यानंतर प्रत्येक देशाची वेगवेगळी करन्सी आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर बिझनेस करताय किंवा काही एक्सचेंज करताय, देवाणघेवाण करताय, तेव्हा तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन करायचं हे इंटरनॅशनल करन्सीमध्ये करायचं आहे. आणि इंटरनॅशनल करन्सी म्हणजे काय झालं, फॉरेन एक्सचेंज. त्यामुळे त्याचे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो, ऍपल असेल, टाटा असेल, त्यानंतर आपल्या मोठमोठ्या कंपनीज आहे, टेस्ला आहे, बिर्ला आहे. या सर्व कंपनी जेव्हा इंटरनॅशनल लेवलवर ट्रान्झॅक्शन करतात, हे सर्व आपण फॉरेन एक्सचेंज किंवा फॉरेक्स एक्सचेंजमध्ये कॅल्क्युलेट करत असतो किंवा धरत असतो. त्यानंतर आपले फोर्थ आणि मेजर पार्टिसिपंट आहे हेज फंड्स आणि इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स. हे हेज फंड्स काय करत असतात, जे क्लायंटचे पैसे असतात त्यांना इन्व्हेस्ट करतात मार्केटमध्ये आणि त्याच्यावर प्रॉफिट करत असतात. आणि आपल्या सारखे जे रिटेल ट्रेडर्स असतात, हे काय करतात, स्वतःचा फंड मार्केटमध्ये टाकत असतात. तसं हेज फंड मोठ्या क्लायंटसाठी इन्व्हेस्टमेंट करून प्रॉफिट करत असतात, मोठमोठे ट्रेड्स करत असतात. त्यानंतर फिफ्थ आणि सर्वात लास्ट म्हणजे आपल्यासारखे रिटेलर्स, तुम्ही असेल, मी असेल, आणखी काही ट्रेडर्स असतील, जस्ट लाईक यू अँड मी. हे छोटे छोटे इंडिव्हिज्युअल ट्रेडर्स असतात, जे ब्रोकरच्या थ्रू मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतात. आता तुम्ही इंडियन मध्ये करा किंवा फॉरेक्स मध्ये करा किंवा क्रिप्टो मध्ये करा, तुम्हाला एक मेडिटर म्हणजे ब्रोकरची गरज असते. आणि हे जे रिटेल ट्रेडर्स असतात ना, हेच ब्रोकरच्या थ्रू मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. बाकीचे सेंट्रल बँक्स असतात, कमर्शियल बँक्स असतात, कॉर्पोरेशन असेल, हेज फंड असेल, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर असेल, हे मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व होत असतात आणि आपण ब्रोकरच्या थ्रू इन्व्हॉल्व होत असतो. इथपर्यंत समजलं सर्वांना?
हो. सर्वांनी रिस्पॉन्ड करत चला. हो, समजलं सर. ओके. पवन सर, निखिल सर, तुम्हाला काही प्रॉब्लेम आलेला आहे का जॉईन व्हायला? मे बी काहीतरी एरर दाखवते मला. समजलं. पवन गायकवाड सर. ठीक आहे, आपण पुढे सुरुवात करूया. जिथे पण काही प्रॉब्लेम वाटेल ना तिथे विचारत चला. त्यानंतर आता एक आपण इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करूया. फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला एकूण 4 प्रकारचे सेशन बघायला मिळतील. मी तुम्हाला सांगितलं फॉरेक्स मार्केट हे 24 तास चालू असतं. पण हे 24 तास मार्केट चालू असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेशन बघायला मिळत असतात. ते सेशन असतात, एक असतं सिडनी सेशन. आता इथून पुढे मी जे काही बोलल ना ते तुम्हाला नोट करायचं आहे. डायरी पेन घेऊन बसा, कारण हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यामुळे मी तो पीडीएफ मध्ये न टाकता तुम्हाला राईट करायला सांगणार आहे. सर्वजण डायरी पेन घेऊन बसलाय? हो, हो. येस. ओके. येस सर. आता हा पॉइंट लिहून घ्या की फॉरेक्स मार्केटमध्ये एकूण 4 प्रकारचे सेशन्स असतात. त्यामध्ये पहिलं सेशन आहे तुमचं सिडनी सेशन, त्यानंतर आहे टोकियो सेशन, त्यानंतर असेल लंडन सेशन आणि त्यानंतर असेल न्यूयॉर्क सेशन. आता यांचे टायमिंग कसे असतील हे देखील लक्षात घ्या. जे सिडनी सेशन आणि टोकियो सेशन आहे याला आपण एकत्रपणे ट्रेड करत असतो आणि याचं नाव आपण एशियन सेशन म्हणून ओळखत असतो. हे जे 2 सेशन आहे ना, सिडनी सेशन आणि टोकियो सेशन, याला आज आपण एशियन सेशन म्हणून ट्रेड करत असतो. ओके, ओके. ठीक आहे. त्यानंतर आपला आहे सेकंड आहे लंडन सेशन आणि त्यानंतर आहे न्यूयॉर्क सेशन. म्हणजे आपण एकूण 3 सेशन इथं डिस्कस करणार आहोत. पहिल्या सेशनचा टायमिंग लिहून घ्या. म्हणजे सिडनी आणि टोकियो सेशन एकत्र करताना आपण त्याला एशियन सेशन म्हणणार आहे आणि एशियन सेशनचा टायमिंग असणार आहे सकाळी 5:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत. ओके, पॉईंट नोट केला का मला लगेच सांगा चला, म्हणजे पुढचे पॉईंट आपले इम्पॉर्टंट आहे ते डिस्कस देखील झाले पाहिजे. हो, झालं. ओके, त्यानंतर असणार आपलं लंडन सेशन. लंडन सेशनचा टायमिंग असणार आहे दुपारी 12:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. डन. रात्री येस. किती? रात्री 9:30 9:30. वाजेपर्यंत, 9:30 पर्यंत. वन्स डन मला सांगत चला. त्यानंतर आपलं थर्ड आणि सर्वात म्हणजे दुसरं मोठं सेशन आहे न्यूयॉर्क सेशन. न्यूयॉर्क सेशनचा टाइम असणार आहे तुमचा दुपारी म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजेपासून ते रात्री 2:30 वाजेपर्यंत. झालं नोट करून? ओके. हो. आता आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट असा की फॉरेक्स मार्केटमध्ये समर सेशन आणि विंटर सेशन असे 2 प्रकारचे सेशन असतात. आता मी जो तुम्हाला टाइम लिहून दिलेला आहे हा समर सेशनचा टायमिंग आहे आणि विंटर सेशन मध्ये टायमिंग मध्ये डिफरंट एवढाच असतो की जो लंडन सेशनचा टाइम आहे आणि न्यूयॉर्क सेशनचा टाइम आहे हा टायमिंग फक्त आपल्या समर सेशन पेक्षा 1-1 तासांनी पुढे असतो. म्हणजे एक्झाम्पल कसं की लंडन सेशन जर समर सेशन मध्ये 12:30 ला चालू होत आहे तर विंटर सेशन मध्ये ते 1:30 वाजता चालू होणार आणि क्लोजिंग टाइम देखील 1-1 तास पुढे गेलेला असणार आहे. तसंच जे NYC सेशन आहे म्हणजे न्यूयॉर्क सेशन हे देखील जर संध्याकाळी 5:30 ला समर सेशन मध्ये चालू होत आहे तर विंटर सेशन मध्ये ते 6:30 ला चालू होणार. ओके,
सेशन सर टायमिंग सेम राहतंय का ते दोन्ही समरमध्ये? सर समर सेशनमध्ये आणि विंटर सेशनमध्ये डिफरन्स असा आहे की लंडन सेशन आणि NYC सेशन, NYC म्हणजे न्यूयॉर्क सेशन. तर विंटर सेशनमध्ये जो टायमिंग असणार आहे हा एक तास पुढे ढकललेला असणार आहे. म्हणजे जे लंडन सेशन 12:30ला चालू होणार होतं आणि रात्री 9:30 वाजता क्लोज होणार होतं, ते 1:30 वाजता चालू होऊन 10:30 वाजता क्लोज होणार. म्हणजे NYC सेशन 5:30ला चालू होणार होतं, ते 6:30ला चालू होणार आहे आणि 3:30 वाजता क्लोज होणार. ओके. नेमकं ना या पीडीएफ मध्ये सर मॉडिफाय तुम्ही करायचं. NYC चे काय सांगितलं? NYC सांगितलं 5:30 मी. चालू होणार आणि 5:30ला चालू होणार आणि रात्री 2:30 वाजता बंद होणार. हा समर सेशनचा टाइम आहे. हो बरोबर. आणि 1 तास जास्त. आणि विंटरचा एक तास पुढे. जास्त काही लोड नाही घ्यायचा आहे. एशियन सेशन मध्ये जास्त काही डिफरन्स नाही. एशियन सेशन ऍज इट इज राहतं. फक्त लंडन सेशन आणि NYC सेशन हे एक तास पुढे ढकललेलं असतं. आता जेवढा म्हणजे आपलं सेशन कम्प्लीट होईल त्यानंतर मी ग्रुपवर तुम्हाला नोट्स तर टाकणारच आहे. पण हे तुम्ही राईट करून घ्यायचंय आणि या पीडीएफ मध्ये टाकायचं होतं मला, पण नेमकं दिवसभरात बिझी असल्यामुळे टाकणं झालेलं नाही माझ्याकडनं. सेशन झाल्यावर याची नोट्स तुम्हाला मिळून जाईल. आता तुम्हाला एकूण 3 म्हणजे 4 सेशन आहे ते आपण 3 सेशन म्हणून ट्रेड करणार आहे. इथपर्यंत समजलं की फॉरेक्स मार्केटमध्ये कोणकोणते सेशन कधी ऍक्टिव्ह असतात आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स काय काय असतो. हो समजलं. ओके. हो. त्यानंतर आपण बेसिक्स ऑफ करन्सी पेअर समजून घेऊया. बेसिक्स ऑफ करन्सी पेअर मध्ये आपण बघणार आहे की फॉरेक्स मार्केटमध्ये त्याची डेफिनेशन बघा. इन फॉरेक्स अ करन्सी पेअर शोज द व्हॅल्यू ऑफ वन करन्सी कम्पेअर टू अनदर करन्सी. म्हणजे की फॉरेक्स मार्केटमध्ये एक करन्सी दुसऱ्या करन्सीची व्हॅल्यू सोबत कम्पेअर केली जाते आणि त्यानुसार जी काही तुम्हाला व्हॅल्यू मिळत असते ती फॉरेक्स मार्केटमध्ये करन्सी पेअरची व्हॅल्यू असते. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला इथे युरो USD म्हटलेलं आहे. युरो USD म्हणजे काय की जो आपला युरो आहे तो आपण US डॉलरच्या अगेन्स्ट ट्रेड करतोय, एकमेकांच्या विरुद्ध ट्रेड करतोय. इथे बघू शकता जी युरोपियन करन्सी आहे तिचा आपण सिम्बॉल युरो यूज केलेला आहे आणि जी अमेरिकन करन्सी आहे तिचा आपण सिम्बॉल USD यूज केला आहे. जसं आपली INR आहे, INR चा सिम्बॉल काय येतो रुपीज. त्याप्रमाणे युरो म्हणजे युरोपियन करन्सीचा सिम्बॉल असतो युरो आणि अमेरिकन करन्सीचा असतो USD. आता तुम्हाला आहे ना एक करन्सी पेअर समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बेस करन्सी आणि कोट करन्सी. जेव्हा पण कोणतीही करन्सी पेअर बनत असेल ती करन्सी पेअर बनत असताना त्यामध्ये एक बेस करन्सी असते आणि सेकंड असते कोट करन्सी. बेस करन्सी आणि कोट करन्सीला मिळून तुमची करन्सी पेअर बनत असते. यामध्ये जी तुमची पहिली करन्सी असणार आहे ही पहिली करन्सी असणार आहे तुमची बेस करन्सी आणि जी दुसरी करन्सी असणार आहे तुमचीवाली ती करन्सी असणार तुमची कोट करन्सी. आता मी तुम्हाला इथे युरो USDचं एक्झाम्पल सांगितलंय. या व्यतिरिक्त कोणतीही करन्सी असो जी मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्या करन्सीमध्ये करन्सी पेअर बनत असताना जी पहिली करन्सी असणार आहे तिला आपण बेस करन्सी म्हणणार आणि सेकंड करन्सीला आपण कोट करन्सी म्हणणार. इथपर्यंत समजलं. हो. कोणालाही सर. कोणालाही कोणताही डाऊट असला समजलं नाही तर लगेच विचारत चला, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आपण लिमिटेड स्टुडंटला ऍक्सेस देत असतो. ओके. आता मी तुम्हाला आणखी एक पॉईंट बोललो होतो की आपण एका करन्सीच्या अगेन्स्ट दुसरी करन्सी ट्रेड करतोय. याचं एक्झाम्पल काय आहे किंवा हे आपण डिकोड कसं करणार की सेलिंग युरो अँड बाईंग US डॉलर. म्हणजे एक करन्सी आपण सेल करणार आहे दुसरी करन्सी आपण बाय करणार आहे. पण हे कुठे होणार आहे इन बिटवीन करन्सी पेअर होणार आहे. करन्सी पेअर मध्येच हे सर्व घडून येणार आहे की एक करन्सी सेल होते आणि एक करन्सी बाय होते. फक्त हे डिपेंड कशावर असणार आहे की तुम्ही जी बेस करन्सी आहे या बेस करन्सी तुम्ही सेल करणार आहे की बाय करणार आहे यावर तुमचं पुढचं ट्रान्झॅक्शन डिपेंड असणार आहे. जर तुम्ही इथे युरोला सेल केलं असतं म्हणजे या करन्सी पेअरमध्ये सेलिंग केली असती तर इथे तुम्ही बाय डिफॉल्ट USD ला बाय केलं असतं म्हणजे डॉलरला बाय केलं असतं. आणि जर या करन्सी पेअरमध्ये तुम्ही युरोला बाय केलं असतं तर बाय डिफॉल्ट तुम्ही US डॉलरला सेल केलं असतं. अशा पद्धतीने असतं. तर करन्सी पेअरचं बेसिक्स तुम्हाला समजलं का? आता जसं जसं आपण पुढे जाणार आहे हे तुम्हाला अजून डेप्थ मध्ये समजत चालणार आहे.
समजलं असेल तर सांगा, आपण पुढच्या टॉपिक वळूया. हो समजलं. त्यानंतर आपण बघूया मेजर करन्सी पेअर, मायनर करन्सी पेअर आणि एक्झॉटिक करन्सी पेअर. यामध्ये माझं एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण एक्झॉटिक करन्सी पेअरला ट्रेडच करणार नाहीये, त्यामुळे या करन्सी पेअरवर कोणी लक्ष द्यायचं नाहीये. त्यानंतर आपला फर्स्ट पॉइंट आहे मेजर करन्सी पेअर. आता ज्या करन्सी पेअरमध्ये तुम्हाला USD किंवा डॉलर दिसेल त्या सर्व तुमच्या मेजर करन्सी पेअर असणार. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये एकूण तुम्हाला 7 मेजर करन्सी पेअर दिसून येणार आहे. त्यापैकी पहिली असणार आहे तुमची, या करन्सी पेअर नोट करून घ्या. आता जेव्हा आपण उद्या MT5चं प्रॅक्टिकल सेशन घेणार आहोत तेव्हा, म्हणजे जो प्लॅटफॉर्म तुम्ही ट्रेडिंगसाठी यूज करणार आहे त्या प्लॅटफॉर्मचं जेव्हा आपण प्रॅक्टिकल सेशन घेऊ त्यामध्ये तुम्हाला या सर्व करन्सी पेअर सांगायच्या राहणार आहे आणि सर्वांना विचारल्या जाणार आहे. चला आपण समजून घेऊया. पहिली असणारी आपली युरो USD, त्यानंतर आहे आपली GBP USD. आता यांची नावं देखील समजून घ्या. आता जिथे जिथे USD वापरला जाणार आहे, USD म्हणजे ही अमेरिकन करन्सी आहे आणि तिला आपण डॉलर म्हणत असतो. ओके, आणि बाकी करन्सी पेअरची नावं मी तुम्हाला सांगत चालतो. जर लक्षात राहण्यासारखे असेल तर लक्षात ठेवा, नाहीतर मग राईट करून घ्या. पहिली आहे आपली युरो USD. युरो ही युरोप या देशाची करन्सी आहे. त्यानंतर सेकंड आहे GBP. GBP म्हणजे ही ग्रेट ब्रिटन पाऊंड, जो ब्रिटन हा आपला देश आहे या ब्रिटनची करन्सी आहे. त्यानंतर थर्ड आहे आपली वाली JPY. USD मी तुम्हाला सांगितलं आहे, मी फक्त बाकी करन्सी पेअर डिकोड करून देतो तुम्हाला. JPY ही जपानची करन्सी आहे. याच्यामध्ये JP ही जपानसाठी डिकोड केलं सांगितलं आहे, डिनोट केलेलं आहे. आणि Y म्हणजे जापनीज येन, YEN, अशी जपानची करन्सी पेअर बनते. त्यानंतर CHF म्हणजे स्विस फ्रान्स, फ्रान्स या देशाची करन्सी आहे ती. त्यानंतर आहे CAD मीन्स कॅनडियन डॉलर. त्यानंतर आहे AUD म्हणजे ऑस्ट्रेलियन डॉलर. आणि त्यानंतर आहे NZD म्हणजे न्यूझीलंड डॉलर. अशी या करन्सी पेअरचे नाव आहेत. मेजर करन्सी पेअरचे नाव आणि मेजर करन्सी पेअर कोणकोणते आहे हे समजलं सर्वांना? हो. Yes, sir. सर्वजण आन्सर करत चला. आता जेवढं तुम्ही इन्व्हॉल्व्ह होणार आहे तेवढं तुम्हाला जास्त समजत चालणार आहे. मग तुम्ही मेसेजिंगच्या थ्रू व्हा किंवा मग बोलून व्हा. त्यानंतर सेकंड आहे मायनर करन्सी पेअर. मायनर करन्सी पेअर म्हणजे काय की जिथे, आता मी मेजर मध्ये तुम्हाला सांगितलंय ज्या ज्या करन्सी पेअर मध्ये डॉलर असणार आहे ती आहे तुमची मेजर करन्सी पेअर, आणि ज्या ज्या करन्सी पेअर मध्ये तुमचा डॉलर नसणार आहे ती आहे तुमची मायनर करन्सी पेअर. आता मायनर करन्सी पेअर देखील आपण ट्रेड करत नाही का, त्यामध्ये देखील आपल्याला लिक्विडिटी आणि व्हॉल्यूम कमी मिळत असतो. मायनर करन्सी पेअर मध्ये फक्त आपण GBP JPY ही एक करन्सी पेअर आहे तेवढीच ट्रेड करत असतो, त्यात पण सेटअप असेल तर. त्या व्यतिरिक्त आपण मायनर करन्सी पेअर, त्यानंतर एक्झॉटिक करन्सी पेअर, एक्झॉटिककडे तर बघत नाही. मायनर आणि मेजर मध्ये जर डिस्कस केलं किंवा कंपॅरिझन केली तर आपण मायनर करन्सी पेअर ट्रेड करत नाही. मायनर करन्सी पेअर म्हणजे जिथे डॉलर नसणार आहे, डॉलर व्यतिरिक्त जी काही करन्सी असणार आहे, दोन करन्सीला एकत्र केलं की तुमची मायनर करन्सी पेअर बनत असते. आता इथे तुम्ही पहिलं एक्झाम्पल बघू शकता, युरो CHF म्हणजे युरो सोबत आपण स्वित्झर्लंड फ्रान्स म्हणजे स्विस फ्रान्स याची करन्सी एकत्र केलेली, या दोघांमध्ये आपण ट्रेड करू शकतो. त्यानंतर आहे युरो JPY, त्यानंतर आहे युरो AUD, त्यानंतर GBP NZD CAD, GBP AUD, युरो AUD, CAD CHF म्हणजे डॉलर व्यतिरिक्त आपण कोणत्याही करन्सीला एकत्र करून मायनर करन्सी पेअरची म्हणजे मायनर करन्सी पेअर बनवू शकतो. ओके, समजलं इथपर्यंत? हो सर, बट मग आपण जे गोल्ड मध्ये वगैरे ट्रेड करतो ना XAUSD मध्ये, मग ते कुठल्या पेअरच्या ह्याच्यामध्ये मोडलं जातं? म्हणजे गोल्ड जसं मध्ये मेजर मायनर मध्ये की दुसरं त्याला काही बोललं जातं त्याला? त्याला ऍक्च्युली कमोडिटीची करन्सी पेअर म्हटलं जातं. म्हणजे करन्सी पेअर पण नाही म्हणणार त्याला, आपण कमोडिटी पेअर म्हणणार त्याला. गोल्ड असेल, सिल्वर ओके. असेल किंवा ऑइल असेल, या सर्वांना आपण कमोडिटी बोलत ऑइल. असतो.
आणि गोल्डला देखील आपण मेजरमध्ये काउंट करत असतो. त्यामुळे मी इथपर्यंत तुम्हाला गोल्डचं एक्झाम्पल दिलं नव्हतं. कारण गोल्डमध्ये जर USD आहे, डॉलर आहे, तर त्याला आपण मेजरमध्येच कॅल्क्युलेट करणार. ओके. ओके, ठीक आहे. हम्म. या करन्सी पेअर व्यतिरिक्त तुम्ही ते देखील नोट करून घ्यायचं आहे, XAU USD, ज्याला आपण गोल्ड म्हणत असतो. बाकी सर्वांना समजतंय? काही फास्ट होतंय किंवा समजत नाही असं काही असेल ते देखील सांगा. समजत असेल ते पण सांगा. आणि मेन पॉइंट म्हणजे ना, तुम्ही बोलायला शिका. सर्वजण जर बोलशाल ना, कारण आता ठीक आहे बेसिकचे सेशन मायनरचं पहिले. आहे ना, हा, बोला. मायनरचं एकदा परत सांगा ना सर. मायनर करन्सी पेअर म्हणजे तिथे आपला डॉलर नसणार सर. आता तुम्ही जर मेजर करन्सी पेअरवर ध्यान दिलेलं असेल तर प्रत्येक मेजर करन्सी पेअरमध्ये तुम्हाला डॉलर दिसून येणार आहे. डॉलर व्यतिरिक्त बाकी ज्या काही करन्सीज आहेत त्या करन्सीज आपण एकमेकांसोबत कोलॅबरेट करून जी काही नवीन करन्सी पेअर बनवणार तिला आपण मायनर करन्सी पेअर म्हणणार. पण त्यामध्ये एक असतं की त्यामध्ये लिक्विडिटी नसते जास्त. त्यामुळे मायनर करन्सी पेअरकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये, नाही एक्झॉटिककडे द्यायचे. हे बघा मी तुमच्या समोर चार्टवर एक्झॉटिक ठेवलेलं आहे, पण मी तुम्हाला सांगितलं नाही का? कारण एक्झॉटिकमध्ये USD पण असू शकतो, मायनर करन्सी पेअर पण असू शकते, पण त्यामध्ये लिक्विडिटी ही झिरोच्या बरोबर असते, म्हणजे नाहीच्या बरोबर असते, लिक्विडिटीच नसते डायरेक्ट. जे विकसनशील किंवा प्रगत नसलेले देश असतात त्या देशांमध्ये किंवा त्या देशांच्या ज्या काही करन्सी पेअर असतात त्यांना आपण एक्झॉटिक करन्सी पेअर म्हणत असतो. त्यांच्यामध्ये व्हॉल्यूम नसतो. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी किंवा ट्रेडिंग करण्याचा प्रत्येक ट्रेडरचा उद्देश काय असतो की यामध्ये लिक्विडिटी खूप जास्त असते. इथे त्यांचे ट्रेड किंवा मार्केट जास्तीत जास्त साईड वेळ मिळत नाही. त्यांना ना इंडियन मार्केट सारखे प्रॉब्लेम इथे फेस करावे लागत, म्हणजे डीके असेल, थिटा डीके असेल, त्यानंतर रेंज बाउंड मार्केट असेल, त्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम असतात जे इंडियन शेअर मार्केटमध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये त्यांना साम्य दिसून येत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा कल हा फॉरेक्स मार्केटकडे असतो. ओके. समजलं सर्वांना इथपर्यंत? ओके सर. ठीक आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला करन्सी पेअर तर सांगितलंय. या व्यतिरिक्त एक पॉईंट तुम्ही नोट करून घ्या की तुम्हाला सेशन पण माहित झालेलं आहे, करन्सी पेअर पण माहित झालं आहे, करन्सी पण माहित झालेलं आहे. पण कोणती करन्सी पेअर कधी नोट करायची किंवा कधी ट्रेड करायची आहे हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके. ओके सर. तो पॉईंट देखील तुम्ही नोट करून घ्या की जेव्हा तुम्ही सकाळी ट्रेडिंगला बसणार आहे म्हणजे एशियन सेशन मध्ये, तेव्हा तुम्हाला JPY करन्सी, त्यानंतर AUD करन्सी आणि NZD करन्सी या करन्सीला मिळून तुमच्या जे काही करन्सी पेअर बनणार आहे त्या करन्सी पेअर मध्ये तुम्ही सकाळच्या सेशन मध्ये ट्रेड करू शकता. त्यानंतर जेव्हा परत एकदा तुम्ही रिपीट कर ना, कोणते कोणते पेअर्स? JPY म्हणजे जापनीज करन्सी, हम्म, म्हणजे टोकियो सेशन झालं तिथे. हम्म. त्यानंतर JPY, त्यानंतर AUD आणि त्यानंतर NZD. ओके ओके, ठीक. या 3 करन्सीला मिळून तुम्ही करन्सी पेअर बनवायची आणि तिथे तुम्ही ट्रेड करू शकता. आता JPY सांगितलं म्हणजे इथे तुम्ही GBP JPY ला देखील ट्रेड करू शकता. त्यानंतर USD JPY ला देखील ट्रेड करू शकता. USD NZD ला देखील ट्रेड करू शकता. त्यानंतर जेव्हा तुम्ही दुपारच्या सेशन मध्ये बसणार आहे, दुपार ते रात्री म्हणजे लंडन सेशन मध्ये 12:30 पासून 9:30 पर्यंत, तर अशा वेळेस तुम्ही युरोच्या करन्सी पेअर ट्रेड करू शकता. त्यामध्ये युरो USD देखील सामील असणार आहे. जेव्हा मी तुम्हाला करन्सी पेअरचं नाव सांगतोय तेव्हा मेजर करन्सी पेअर तिथे सामील असणार आहे, हे लक्षात ठेवा. इथे तुम्ही युरो USD ला ट्रेड करू शकता. त्यानंतर GBP USD ला ट्रेड करू शकता. लिहून घ्या, करू शकता म्हणजे लिहून चला तुम्ही. हो हो, लिहितोय. त्यानंतर जेवढ्या काही आपल्या मेजर करन्सी पेअर आहे, युरो USD, GBP USD, USD JPY अप टू एंड पर्यंत, या सर्व मेजर करन्सी पेअर तुम्ही आपल्या लंडन सेशन मध्ये ट्रेड करू शकता. त्यानंतर इथे गोल्ड पण ऍड करा, गोल्ड मध्ये देखील तुम्ही ट्रेडिंग करू शकता. त्यानंतर क्रिप्टोच्या ज्या काही करन्सी पेअर आपल्या BTC USD असेल, इथेरियम USD असेल, सोलाना असेल, मॅटिक असेल, यामध्ये देखील तुम्ही ट्रेडिंग करू शकता सेकंड सेशन मध्ये. सेकंड सेशन मध्ये कोणतं? लंडन सेशन.
आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही NYC सेशन मध्ये बसणार आहे, तर NYC सेशन मध्ये देखील सेम तुम्ही सर्व मेजर करन्सी पेअर मध्ये ट्रेड करू शकता. सोबतच गोल्ड मध्ये ट्रेडिंग करू शकता, ऑइल मध्ये ट्रेडिंग करू शकता, क्रिप्टो मध्ये ट्रेडिंग करू शकता, आणि जे आपले US इंडेक्स आहे, नॅसडॅक 100 असेल, त्यानंतर आपले जे काही बाकी इंडेक्स असेल त्यामध्ये देखील तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ते असेल NYC सेशन मध्ये संध्याकाळी 7 नंतर. इथपर्यंत सर्वांच्या नोट्स बनवून झाल्या? हो झाले. हो. NYC परत हे करा ना एकदा. NYC मध्ये तुम्ही जे आपल्या मेजर करन्सी पेअर आहे यामध्ये ट्रेड करणार, त्यानंतर गोल्ड मध्ये ट्रेडिंग करणार, ऑइल मध्ये ट्रेडिंग करणार, क्रिप्टोच्या करन्सी पेअर. जर तुम्ही कोणी क्रिप्टो करत असेल, मी तुम्हाला क्रिप्टो का सांगतोय, जर तुमच्यापैकी कोणाला क्रिप्टो मध्ये इंटरेस्ट असेल तो देखील BTC USD, इथेरियम USD, नॅसडॅक त्यांच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. आणि त्यानंतर आहे आपले US इंडेक्स, यामध्ये देखील तुम्ही ट्रेडिंग करू शकता. US इंडेक्स हा तुम्हाला संध्याकाळी 7 नंतर ऍक्टिव्ह दिसणार आहे. 7 नंतर त्यामध्ये जास्त मुवमेंट येत असते. आणि मी ज्या काही तुम्हाला नोट्स बनवायला सांगतोय, सेशन झाल्यानंतर मी माझ्या साईडने तुम्हाला नोट्स देणार आहे, इम्पॉर्टंट नोट्स. सोबतच तुम्ही देखील ज्या नोट्स काढल्या सेशन चालू असताना, या सर्व नोट्स तुम्हाला ग्रुपवर सबमिट करायच्या आहेत. ओके. ओके. ठीक आहे. त्यानंतर फॉरेक्स मार्केटमध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट असतो तुमचा लॉट साईज. जेव्हा तुम्ही ट्रेडिंगला बसता, ट्रेडिंगला बसल्यानंतर तुम्हाला तुमची लॉट साईज प्रॉपर निवडणं, म्हणजे तुमच्या अकाउंटला कॅपिटल किती आहे यानुसार लॉट साईज निवडणं खूप गरजेचं असतं. तर लॉट साईज मध्ये तुम्हाला 3 प्रकारचे लॉट्स बघायला मिळतात. पहिले असतं मायक्रो लॉट, त्यानंतर असतं मिनी लॉट, आणि त्यानंतर असतात स्टँडर्ड लॉट. आता मिनी लॉट कोणते, सॉरी मायक्रो लॉट कोणते? मायक्रो लॉट हा 0.01 पासून सुरुवात होत असतो. 0.01 पासून सुरुवात होतो आणि 0.09 पर्यंत जे काही तुम्ही लॉट्स ओपन करणार आहे, या सर्व लॉट्सला तुम्ही काय म्हणत असतात? मायक्रो लॉट. ओके. आणि एका सिंगल मायक्रो लॉट्स मध्ये तुमचे 1000 युनिट्स असतात. जर तुम्ही कोणी इंडियन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं असेल तिथे तुम्हाला लॉट साईज असतात. निफ्टीचा लॉट असतो 50चा, 50 क्वांटिटीज असतात त्यामध्ये. 50 क्वांटिटीज म्हणजे काय? 50 युनिट्स असतात. तसं फॉरेक्सच्या एका सर्वात मिनी लॉटमध्ये म्हणजे मायक्रो लॉटमध्ये 0.01च्या लॉटमध्ये तुम्हाला 1000 क्वांटिटीज किंवा 1000 युनिट बघायला मिळत असतात. जर तुमच्या बेसिक लॉटमध्ये म्हणजे 0.01च्या लॉटमध्ये तुम्हाला 1000 युनिट्स बघायला मिळत असेल, तर 0.09च्या युनिटमध्ये किती, म्हणजे 0.09च्या लॉटमध्ये तुम्हाला किती युनिट्स बघायला मिळणार? 9,000. 9,000. येस, बरोबर. तुम्हाला या पद्धतीने तुमचं कॅल्क्युलेशन ठेवायचं आहे. आता युनिट्स तुम्हाला माहिती असणं हे तुमच्यासाठी सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही ट्रेड करता तेव्हा तुम्हाला युनिट्स विचारले जात नाही. तुम्ही प्रॉपरली तिथं लॉट साईज ओपन करत असतात की तुम्हाला कोणत्या लॉट साईजनी ट्रेड करायचं आहे. तर 0.01 पासून 0.09 पर्यंत जे काही तुमचे लॉट्स असतात त्यांना तुम्ही मायक्रो लॉट म्हणणार आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही मिनी लॉट्स मध्ये शिफ्ट करतात म्हणजे 0.10, तर 0.10 पासून 0.99 यामध्ये तुमचे जे काही ट्रेड्स असणार आहे किंवा जे काही लॉट्स तुम्ही ओपन करणार आहे इन बिटवीन 0.010 पासून 0.10 पासून 0.99 पर्यंत तुम्ही जे काही ट्रेड्स ओपन करणार आहे या सर्वांना तुम्ही मिनी लॉट्स म्हणणार आहे. आणि त्यानंतर येतात तुमचे स्टँडर्ड लॉट्स. स्टँडर्ड लॉट्स म्हणजे काय? की एका सिंगल म्हणजे एक लॉट पासून तुम्ही पुढे कितीही लॉट्स ओपन करा अप टू इन्फिनिटी, या सर्वांना म्हणजे इन्फिनिटी म्हणजे शेवटपर्यंत, अंतपर्यंत काय अडचण नाही, त्याला तुम्ही कितीही ओपन करा त्याला तुम्ही स्टँडर्ड लॉट म्हणणार आहे. आणि एका स्टँडर्ड लॉट मध्ये 1,00,000 युनिट्स असतात, 1,00,000 क्वांटिटीज असतात. हे झाले तुमचे लॉट साईजेस. आता लॉट साईज व तुमचं प्रॉफिट लॉस कसं होणार आहे हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कारण फॉरेक्स मार्केटमध्ये जर तुमच्याकडून चुकून जरी मोठा लॉट ओपन झाला किंवा तुम्हाला बेसिक लॉट ओपन करायचा आहे, तुम्हाला एक लॉट किंवा कोणती तरी क्वांटिटी ओपन करायची, त्यावेळी तुम्ही चुकून दुसरी क्वांटिटीज ओपन जर केली तर या तुमच्या अकाउंट साईजवर, प्रॉफिट लॉसवर मोठ्या प्रकारे किंवा खूप जास्त प्रमाणात इम्पॅक्ट टाकू शकतं.
ते एक सिंपल एक्झाम्पल म्हणून समजून घ्या की जेव्हा तुम्ही बेसिक लॉट ओपन करताय 0.10चा, सॉरी 0.01चा, तर या लॉट साईजवर तुम्ही जेव्हा 10 पिपची मुवमेंट तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहे. पिप म्हणजे काय, पॉईंट्स. जसं तुम्ही इंडियन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना किंवा जेव्हा न्यूज वगैरे बघता, तर न्यूजमध्ये देखील सांगितलं जातं की आज निफ्टीने 50 पॉईंटची मुवमेंट केली, 100 पॉईंटची मुवमेंट केली, 300 पॉईंटची मुवमेंट केली. तर ही जी मुवमेंट असते फॉरेक्स मार्केटमध्ये त्याला आपण पिप्स म्हणत असतो. पिप्स म्हणजे काय, पर्सेंटेज इन पॉईंट. ओके. जेव्हा तुम्ही बेसिक लॉटने ट्रेड करताय आणि तुमची 10 पिपची मुवमेंट पूर्ण होते, तर 10 पिपच्या मुवमेंटवर तुमचं जे काही प्रॉफिट लॉस होणार आहे हे असणार आहे तुमचं $1. हा पॉईंट समजला सर्वांना? हा मी रिपीट करणार आहे, पण समजला का? हो, समजला. ओके. पुन्हा एकदा समजून घ्या. जेव्हा तुम्ही बेसिक लॉट ओपन करताय म्हणजे मायक्रो लॉट ओपन करताय एक, तर हा मायक्रो लॉट ओपन केल्यानंतर जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये 10 पिपची मुवमेंट दिसणार आहे, ही मुवमेंट 1 पिप पासून सुरुवात होत असते, पण आपल्याला कॅल्क्युलेशन साठी सोपं जावं आणि आपण गडबडून न जावं यासाठी आपण 10 पिप्स हे बेसिक कॅल्क्युलेशन ठेवतोय. जेव्हा तुम्ही बेसिक लॉट म्हणजे 0.01 ने ओपन करताय आणि तेव्हा तुम्हाला 10 पिपची मुवमेंट भेटते, तर यावर तुमचं प्रॉफिट लॉस जे असणार आहे ते $1 असणार आहे. आता एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला विचारतो, जेव्हा तुम्ही 0.10चा लॉट ओपन केलाय आणि तिथे तुम्हाला 50 पिपची मुवमेंट दिसलेली आहे, म्हणजे 50 पिपची मुवमेंट झालेली आहे तुमच्या साईडने, तर इथे तुमचं प्रॉफिट किती असणार आहे? प्रश्न किंवा जो तुम्हाला मी विचारलाय ते पुन्हा समजून घ्या. तुम्ही लॉट साईज ओपन केली आहे 0.10 आणि मार्केटमध्ये मुवमेंट झालेली आहे 50 पिप्स, तर तुमचं प्रॉफिट लॉस किती असणार आहे? $50. $50. येस, $50. आणि सिमिलरली जर तुम्ही स्टँडर्ड लॉट इथे ओपन केला असता आणि तिथे जर तुमची 50 पिपची मुवमेंट झाली असती, तर तेव्हा तुमचं प्रॉफिट लॉस किती असतं? आता एक गोष्ट लक्षात घ्या, 500. हे 10 पिप ना कॉन्स्टंट ठेवा. ओके. त्याच्यानंतर इथे आपण लॉट साईज ओपन केली 0.10. जस्ट अ मिनिट. ओके. आणि त्यानंतर आपण ओपन केला स्टँडर्ड लॉट. इथे स्टँडर्ड लॉट म्हणजे 1.00 किंवा डायरेक्ट त्याला तुम्ही 1 देखील डिनोट करू शकता. तर मग अशा वेळेस तुमचं प्रॉफिट लॉस आपण 10 पिपवर कॅल्क्युलेट करू, जेणेकरून तुम्हाला पुढचं गणित सोपं आणि समजून जाईल. जेव्हा तुम्ही 0.10चा लॉट ओपन करताय आणि तेव्हा तुम्हाला 10 पिपची जर मुवमेंट भेटते, तर इथं तुमचं प्रॉफिट लॉस असणार आहे $10. आधी बेसिकवर समजून घ्या, त्यानंतर आपण पिप्स वाढवू. आणि जेव्हा तुम्ही स्टँडर्ड लॉट ओपन करणार आहे, तेव्हा स्टँडर्ड लॉट तुमचं जे काही प्रॉफिट लॉस असणार आहे ते असणार आहे तुमचा $100. ओके. इथपर्यंत समजलं? हो. ओके. आता आपण पुढे कंटिन्यू करूया. जर तुम्ही इथे 0.10 केलेला आहे, मी 0.10 पासून 0.99 पर्यंत सांगितलंय. यामध्ये तुम्ही कितीही लॉट ओपन करा, त्याला आपण म्हणणार मिनी लॉट, आणि त्याचं कॅल्क्युलेशन असणार आहे या पद्धतीने. जर तुमचा 0.10 वर 10 पिप्सवर जर $10चा प्रॉफिट लॉस आहे, तर 99चा जर लॉट ओपन केला असेल, तर इथे तुमचं प्रॉफिट लॉस असणार आहे $99. इथे जर तुम्ही 50 लॉट ओपन केला असतं 0.50, तर तुमचं जे काही 10 पिपवर कॅल्क्युलेशन असते हे $50 असतं. इथे मी पिप्स कॉन्स्टंट ठेवलेले आहे, लक्षात ठेवा. 10 पिपवरच बघतोय आपण. 10 पिपवर तुमचं जे काही तुम्ही इथे लॉट साईज ओपन करणार आहे तेवढंच तुमचं प्रॉफिट लॉस असणार आहे. हे बघा, मिनी लॉटमध्ये मायक्रो लॉटमध्ये 0.01 ओपन केलं तर $1चं प्रॉफिट आहे, कारण हा एक लास्टला राहिलेला आहे. सिंपल मध्ये समजून घ्या. इथे 0.10 ओपन केलं तर 10 पिपच्या मुवमेंटवर $10चं प्रॉफिट. इथे 1.00 आहे म्हणजे इथे 100 आहे. इथे 10 पिपची मुवमेंट झाली, तुम्हाला $100चं प्रॉफिट झालं. पण इथे जर तुम्ही पिप्स चेंज करताय ना,
फॉरेक्स मार्केटमध्ये ना आपला जो एएमएस कन्सेप्ट आहे, हा एएमएस कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपर सेटअप देतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त पिप्स कॅप्चर करून देण्यावर त्याचा फोकस असतो. ओके. तर आपल्या सेटअपमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पिप्स मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही छोट्या लॉट साईजने जरी ट्रेडिंग केलं तरी देखील तुमचं प्रॉफिट लॉस हे लॉस तर आपला मिनिमम असतं. कारण लॉस जेव्हा तुम्ही आपला सेटअप बघणार आहे, तेव्हा तुम्हाला समजून येईल की आपला स्टॉप लॉस किती असतो. पण टार्गेट हे तुम्ही जसं ग्रुपवर बघितलंय, कम्युनिटीवर बघितलंय, माझे असेल, पवन सरांचे स्टेटस असेल, तिथं देखील बघितलंय की प्रॉफिट हे खूप असतं. 1:8 असेल, 1:10 असेल, 1:12 असेल. या पद्धतीने आपण टार्गेट ठेवत असतो. तर मग अशा वेळेस आपले पिप्स वाढत असतात. आणि जेव्हा पिप्स वाढतात, लॉट साईज आपले मिनिमम असते, तेव्हा आपलं प्रॉफिट वाढत असतं. ओके. आता समजा इथे मी 5 हा स्टँडर्ड लॉट ओपन केलेला आहे आणि 50 पिपची मुवमेंट झालेली आहे. तर आपलं प्रॉफिट लॉस किती असू शकतं? तुम्हाला मी सांगितलं एका स्टँडर्ड लॉटवर तुमच्या 10 पिपच्या मुवमेंटवर असणारे $100 प्रॉफिट लॉस. तर 5च्या स्टँडर्ड लॉटवर 50 पिपवर तुमचा प्रॉफिट लॉस किती असणार? बी फास्ट आहे. हम्म? सिम्पली लक्षात घ्या. नाही समजलं. नाही नाही समजलं. परत ओके. समजून घ्या. आता मी तुम्हाला लॉट साईज किती सांगितली? 5 स्टँडर्ड लॉट सांगितला बरोबर. रिस्पॉन्ड करा त्यालाच पुढचं समजेल ना तुम्हाला समजते की नाही. हो हो हो. ओके. तुम्हाला मी सांगितली 5ची स्टँडर्ड लॉट. जेव्हा तुम्ही 5चा स्टँडर्ड लॉट ओपन करताय आणि 5च्या स्टँडर्ड लॉटवर जर तुम्हाला 10 पिपची मुवमेंट भेटली ती तर 100 ऐवजी 500 असेल की नाही. कारण एका स्टँडर्ड लॉटला आपलं $100 प्रॉफिट आहे $10च्या 10 पिपवर. तर 5 स्टँडर्ड लॉटवर बरोबर आपला 500. 10 पिपवर 500 पिप असेल. 10 पिपवर 500 आणि जर 50 पिपवर आला तर मग किती होईल? 2,500. 5,000 2,500 2,500 2,500 5,000 नाही होणार 2,500 होणार. इथे 100 पिप्स नाही म्हटले आपण. 50 पिप्स. आता जेव्हा तुम्ही डेमो अकाउंट ट्रेड करणार आहे, डेमो अकाउंट यूज कराल 15 दिवस 20 दिवस, तेव्हा तुम्हाला हे पूर्णपणे समजून जाईल की जेव्हा तुम्ही कोणती लॉट साईज ओपन करताय, त्यानंतर त्या लॉट साईजवर तुमचं पिप्स कॅल्क्युलेशन कसं करताय तुम्ही, त्यानुसार तुमचं प्रॉफिट लॉस असेल हे तुमच्या हँड फ्री होणार आहे. म्हणजे तो युजर इंटरफेस तुम्हाला समजून येणार आहे की तुम्हाला ऍक्च्युअल लॉट्स कसे ओपन करायचे. त्यानंतर आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपला जो पहिला बॅचचा स्टुडंट होता, तो इंडियन शेअर मार्केट केलेला स्टुडंट होता आणि जेव्हा त्याने फॉरेक्समध्ये शिफ्टिंग केलं, फॉरेक्समध्ये पहिली बॅच पूर्ण केली, त्याला लॉट साईज समजलेलं नव्हतं. मग त्याने काय केलं, जसं तो इंडियन शेअर मार्केट ऑप्शन ट्रेडर होता, तिथे चांगले 1 2 3 असे स्टँडर्ड लॉट आपलं लॉट्स ओपन करायचं. त्याने इंडियन आपल्या फॉरेक्स मार्केटमध्ये बसला, $300 इक्विटी होती आणि 2 स्टँडर्ड लॉट ओपन केले. विदिन सेकंड म्हणजे 10-15 सेकंदाची मुवमेंट झाली असेल, त्याचं अकाउंट पूर्णपणे झिरो होऊन गेलं. हे सगळं कशामुळे झालं की त्याने लॉट साईज जे काही असणार आहे, लॉट साईजचं जे काही कॅल्क्युलेशन असणार आहे, हे त्याने समजून नाही घेतला. त्यामुळे इंडियन शेअर मार्केटमध्ये आणि फॉरेक्स मार्केटमध्ये हा डिफरन्स आहे. तिकडची लॉट साईजच वेगळी आहे आणि इकडची लॉट साईजच वेगळी आहे. त्यामुळे मी तुम्हाला लॉट साईज एवढा भर देतोय की तुम्ही लॉट साईज समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आता मी तुम्हाला डिटेल नोट्स देणार आहे, त्या नोट्स मध्ये सर्व काही सांगितलेलंच राहणार आहे. ओके. ओके सर. ठीक आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना? काही डाऊट्स असेल तर विचारू शकता. नसेल तर पुढे जायचं. हो चालेल. ठीक आहे. घेतलं. आपण मी तुम्हाला मागच्या स्लाइडवर सांगितलं पिप्स आणि पिप्सच सांगितलं होतं बरोबर. तर आपण इथे पिप्स आणि स्प्रेड डिस्कस करूया. पिप्स म्हणजे काय असतं? पर्सेंटेज इन पॉईंट. जो फॉरेक्स मार्केटमध्ये जी काही छोटी मुवमेंट होते मार्केटमध्ये, प्राइस असते, प्राइस मध्ये जी काही छोटी मुवमेंट होते त्या प्राइसला आपण किंवा त्या मुवमेंटला आपण पिप्स म्हणत असतो. जसं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. इथे XAUSD म्हटलेलं आहे. XAUSD म्हणजे गोल्ड. गोल्ड जर 3800 ला चाललेलं आहे आणि गोल्डने 3800 वरून 3800.100 एवढी मुवमेंट केलेली आहे,
तर या मुवमेंटला आपण म्हणणार आहे 1 पीप. आणि जर गोल्ड 3800 ला चाललेलं आहे आणि गोल्डने 3800 वरून 3801 ला मुवमेंट केलेलं आहे, अप साईडला असो किंवा डाऊन साईडला असो. समजा ते 3800 वरून 3801 ला गेलं किंवा 3800 वरून 3799 ला आलं, तर ही जे काही तुमची मुवमेंट असणार याला आपण 10 पीप म्हणत असतो. आणि आपण 1 पीपला कॅल्क्युलेट नाही करता, आपण 10 पीपला प्रेफरन्स देत असतो, कारण की इथे आपलं कॅल्क्युलेशन सोपं होत असतं. आणि त्यानंतर आपला सेकंड पॉईंट आहे स्प्रेड. स्प्रेड म्हणजे काय असतं, की जी तुमची आस्क प्राइस असते आणि बिड प्राइस असते, हे तुम्हाला फक्त फॉरेक्स मार्केटमध्ये दिसून येणार आहे. इंडियन शेअर मार्केटमध्ये तुम्हाला स्प्रेड म्हणजे असतं ब्रोकरेज. जेव्हा तुम्ही ऑप्शन बाईंग करता किंवा सेलिंग करता, ती ऑर्डर पंच करताना तुम्हाला 20 रुपयाचं प्रीमियम भरावं लागतं, म्हणजे ते ऑलरेडी इन्क्लूड त्या प्राइसमध्ये येत असतं. जे काही तुम्ही लॉटसाठी जी काही प्राइस तुम्ही पे करणार आहे त्यामध्ये तुमची ती प्राइस असते ती इन्क्लूड असते. बाईंगला 20 रुपये आणि सेलिंगला 20 रुपये असे 40 रुपये तुम्हाला ब्रोकरेज द्यावं लागतं. त्यानंतर जीएसटी वेगळं, स्टेट टॅक्स वेगळं. तसं फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ब्रोकरेज द्यावं लागत नाही, फक्त तुम्हाला स्प्रेड लागत असतो. जी काही तुमचं आस्क प्राइस असते बिड प्राइस असते यामुळे छोटासा डिफरन्स येत असतो आणि त्या डिफरन्सला तुम्ही स्प्रेड म्हणत असतात. आणि हा स्प्रेड म्हणजे ब्रोकरचं प्रॉफिट असतं, कारण ते तुम्हाला ब्रोकरेज नाही लागत. आता हे आज तुम्ही थेरॉटिकली समजून घ्या. जेव्हा आपण उद्या MT5चं प्रॅक्टिकल सेशन घेऊ, त्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये तुम्हाला स्प्रेड कसा लागत असतो, त्यानंतर पिप्स कसे मूव्ह होत असतात, लॉट साईज काय असतं, ती कशा प्रकारे आपण ओपन करत असतो. त्यानंतर मराठी स्टॉकची जी टीम आहे ही फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करत असताना चार्टवरच डायरेक्ट ऑर्डर पंच करताना कोणती सिक्रेट टिक यूज करते हे देखील तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये समजून येणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि फॉरेक्स मधला सर्वात प्लस पॉईंट असा की लेव्हरेज. जेव्हा तुम्ही इंडियन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणार आहे तेव्हा तुम्हाला फक्त इंट्राडे मध्ये लेव्हरेज मिळत असतं, ते पण 1:5चं असतं. लेव्हरेज म्हणजे काय की हे ब्रोकरचा पैसा असतो, ब्रोकर तुम्हाला वापरण्यासाठी पैसा देत असतो. की समजा तुमच्या अकाउंटला जर 100 रुपीज आहे आणि ब्रोकरने तुम्हाला इथे 1:10 म्हणजे 10 पटचं जर ब्रोकरेज दिलं तर तुम्ही इथे किती रुपयाचा ट्रेड घेऊ शकता. जर छोटस एक कॅल्क्युलेशन आहे, कोण सांगेल? 1000 येस, रुपये. 1000 रुपयांचं. तर ब्रोकर तुम्हाला इतकं कॅपेबल करत असतं लेव्हरेज देऊन. आता ब्रोकर तुम्ही कोणता सिलेक्ट करतो यावर डिपेंड असतं. जेव्हा तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही लेव्हरेजचा यूज करताय तर तुमच्या अकाउंटला 100 रुपीज जरी असलं तरी ब्रोकरच्या पैशावर म्हणजे लेव्हरेजवर तुम्ही 1000 रुपयांचा ट्रेड घेऊ शकता. आता इथे तुम्हाला समजण्यासाठी मी सर्वात छोटं 1:10चं एक्झाम्पल सांगितलं होतं. फॉरेक्स मार्केटमध्ये असे देखील ब्रोकर्स आहे जे तुम्हाला 1:2000 म्हणजे 2000 पटचं देखील लेव्हरेज देत असतात. की समजा तुमच्या अकाउंटला जर 1 रुपया असेल तर 1 रुपया असताना देखील तुम्ही 2000 रुपयाचा ट्रेड घेऊ शकता. तुमचं जे काही प्रॉफिट लॉस होणार आहे हे 2000 होणार आहे. म्हणजे जर प्रॉफिट झाला तर वेल अँड गुड, आणि जर लॉस झाला तर तुमचा जो 1 रुपया तो संपून जाणार. तो 1 रुपया संपल्यानंतर तुमचा ब्रोकरचा पैसा निघून जाणार आणि तुमचा ट्रेड तिथे क्लोज होणार. अशा पद्धतीने तुम्हाला लेव्हरेजचा यूज होत असतो. आणि असे पण काही ब्रोकर आहे जे तुम्हाला अनलिमिटेड ब्रोकरेज देखील देत असतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण अनलिमिटेड लेव्हरेज घ्यायचंय आणि कसंही ट्रेडिंग करायचं अंदाज, असं नाही. जेव्हा तुम्ही प्रॉपरली फॉरेक्स मार्केटने शिकून ट्रेडिंगला सुरुवात करता तेव्हा तुम्ही मॅक्स टू मॅक्स 1:500 हे ब्रोकरेज यूज केलं पाहिजे. तुम्ही 1:2000 देखील यूज करू शकता, काही अडचण नसते, पण ते तुम्हाला प्रॉपरली रिस्क मॅनेजमेंट फॉलो करूनच यूज करावं लागतं. कारण लेव्हरेजमुळे तुम्ही जास्तीत जास्त क्वांटिटीज ओपन करू शकता, पण तेवढेच चान्सेस जास्त असतात की तुमचं अकाउंट झिरो देखील होऊ शकतं. ओके, लेव्हरेजचा पॉईंट समजला तुम्हाला? हो, समजला. ओके. यामध्ये सर अकाउंट मायनस मध्ये जाऊ शकतं का? अकाउंट मायनस मध्ये जात नाही, काही ब्रोकर्स देतात तुम्हाला अकाउंट मायनस मध्ये जातं काही ब्रोकर्स मध्ये. पण जे काही रेग्युलेटरी ब्रोकर्स असतात, ए बुक ब्रोकर्स, जेव्हा तुमचं अकाउंटचं कॅपिटल झिरो होऊन जातं ना तेव्हा ते ब्रोकर त्यांचं वाला लेव्हरेज असतं ते लेव्हरेज काढून घेत असतात. त्यामुळे तुमचं अकाउंट कुठल्याही प्रकारे मायनस मध्ये जात नाही. ओके, पण लेव्हरेज तुम्हाला प्रॉपरली यूज करायचं आहे. लेव्हरेज जर यूज केला ना खूप बेस्ट आहे.
आणि जर यूज नाही करता आला तर मग तुमचं अकाउंट सुरू होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत. आता आपला जो ब्रोकर आहे व्हॅलेटेक्स, या ब्रोकरमध्ये तुम्हाला 1:2000 म्हणजे 2000 पट ब्रोकरेज 2000 पट लेव्हरेज दिसून येतं आणि ते तुम्हाला यूज करता येतात. त्यानंतर मी तुम्हाला मेकॅनिझम ऑफ फॉरेक्स सांगतो की जो ब्रोकर असतो आणि जे काही ट्रेडर्स असतात, आता तुमच्या माझ्यासारखे जे काही रिटेल ट्रेडर्स आहे, हे फॉरेक्स मार्केटमध्ये डायरेक्टली ते इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही. कारण डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह व्हायचं म्हटल्यावर आपल्याला जसं जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की फॉरेक्स मार्केटमध्ये डायरेक्टली कोण ट्रेड करू शकतं. आपण तर डायरेक्ट ट्रेड नाही करू शकत. म्हणजे मोठमोठ्या कमर्शियल बँक्स आहे, इन्स्टिट्यूट आहे, त्यानंतर सेंट्रल बँक्स आहे, कंपनीज आहे, हेज फंड्स आहे, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स आहे, हे सर्वजण फॉरेक्समध्ये ट्रेड करू शकतात डायरेक्टली. आपण नाही करू शकत. मग आपल्याला कोणाच्या तरी थ्रू जाणं गरजेचं असतं. तर मग आपण कोणाला चूज करत असतो? ब्रोकरला. आपण काय करत असतो? आपला फंड ब्रोकरकडे देत असतो आणि आपण आपल्या एंडने सांगतो, म्हणजे आपण इकडून आपल्या साईडने ऑर्डर पंच करतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की सुरुवातीला बघा इंडियन शेअर मार्केटमध्ये ना ब्रोकर्स वगैरे नव्हते, सगळं काही फिजिकली होत असायचं. आता तुम्ही हर्षद मेहताची सिरीज बघितली का? हो, बघितली. येस, पटपट रिस्पॉन्ड करत. माईक सर्वांनी चालू ठेवा. तर हर्षद मेहताच्या सिरीजमध्ये कसं दाखवलेलं आहे, सकाळी 9:15ला मार्केट चालू व्हायचं, त्यानंतर सर्वजण तिथे गोळा व्हायचे, त्यानंतर कोणी काय सांगायचं, एसीसीचे शेअर घ्यायचे, 100 शेअर घ्यायचे, त्यानंतर अंबुजा सिमेंट असेल, टाटा असेल, बिर्ला असेल, यांनी कोणताही शेअर असो, तर सर्वजण काय करायचे, बेट लावायचे की मला मला घ्यायचं आहे, मला घ्यायचं आहे, मला घ्यायचं आहे. सर्वजण चिठ्ठ्या वगैरे घेऊन यायचे बघा. हो, बॉट्स हो, टाईप दाखवले. हा, तर ही जुनी सिस्टम होती. तेव्हा काय करायचे, हे सर्वजण जे यायचे ना ते ट्रेडर्स असायचे आणि या दोघांमध्ये जो ट्रान्झॅक्शन करून यायचा मार्केटमध्ये, तर हा जो मधला असायचा तो दलाल असायचा. दलाल सेट म्हटलं जातं किंवा मग त्याला ब्रोकर म्हणतो आपण. तर मग हे काय करायचे की जे काही आपल्यासारखे जे लोक तिथे आलेले असणार, तुला कोणता पाहिजे, तुला कोणता पाहिजे, सर्वांची लिस्ट काढणार, सर्वांकडून पैसे घेणार, त्यानंतर ते पैसे ब्रोकरमध्ये टाकणार, म्हणजे तिथे ते परचेस करणार आणि परचेस केल्याचे स्लिप तुम्हाला देत होते. ही जुनी सिस्टम झाली. पण आत्ताच्या काळात काय करत असतो आपण, मार्केटचा ना आपल्यामध्ये जो मीडिएटर असतो, जो असतो ब्रोकर, जो डिजिटल सिस्टम मध्ये असतो, आपण ब्रोकरला डायरेक्टली असं म्हणजे कॅशमध्ये पैसे न देता आपण डायरेक्ट तिथे आपल्या बँक अकाउंटमधून ट्रान्सफर करतो, डिपॉझिट करतो. त्यानंतर आपण मार्केटमध्ये आपली ऑर्डर पंच करतो, आपला ब्रोकर आपल्या थ्रू मार्केटमध्ये ऑर्डर लावतो, परचेस होते. त्यानंतर जेव्हा आपल्याला प्रॉफिट असो लॉस असो दिसायला लागतं, त्यानंतर आपण आपली ऑर्डर सांगणार ब्रोकरला, आपण क्लोज करणार, ब्रोकर मार्केटमध्ये क्लोज करतो. अशा पद्धतीने जे काही मेकॅनिझम असतं इनबिल्ट, हे विदिन अ सेकंड फुलफिल होत असतं. पण हे मी तुम्हाला सांगताना एकदम डिकोड म्हणजे मोठं करून सांगितलं की अशा प्रकारे ब्रोकरमध्ये काम होत असतं. आता इथे बघू शकता, हे आहे आपण, त्यानंतर हा आहे आपला ब्रोकर, त्यानंतर हे आहे फॉरेक्स मार्केट. आपण डायरेक्टली फॉरेक्समध्ये नाही जात. आपण काय करतो, आपण ब्रोकरमध्ये जातो आणि आपला ब्रोकर फॉरेक्स मार्केटमध्ये जात असतो. आपला ट्रेड डायरेक्टली मार्केटमध्येच लागतो, पण कोणाच्या थ्रू लागतो, ब्रोकरच्या थ्रू लागत असतो. ओके, समजलं ब्रोकरचं ओके सर. मेकॅनिझम कसं असतं. हो सर. आता ब्रोकर सिलेक्ट करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे हे मी तुम्हाला थेरॉटिकली सांगतोय. ओके. जेव्हा तुम्ही ब्रोकर सिलेक्ट करणार आहे, ब्रोकर म्हणजे काय की ब्रोकर हा तुमचा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमच्या ट्रेड्सच्या जे काही ऑर्डर्स घ्यायचे आहे तुम्हाला, की बाय करायचं, सेल करायचंय, किंवा जे काही परचेस करायचं, सेलिंग करायची, हे सर्व तुम्ही ब्रोकरमध्ये करत असतात. आणि ब्रोकर निवडताना तुम्हाला तो ई बुक ब्रोकर निवडणं गरजेचं असतं, कारण फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला ई बुक ब्रोकर दिसणार आहे, बी बुक ब्रोकर दिसणार आहे. तर यामध्ये जेव्हा तुम्ही ब्रोकर सिलेक्ट कराल तो चांगल्या रेग्युलेशनचा असला पाहिजे आणि ई बुक बसला असला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही ब्रोकर निवडाल, आता उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला स्प्रेड समजणार आहे की स्प्रेड कसं असतं, कमिशन काय असतं. आणि जेव्हा तुम्ही ओके. फॉरेक्समध्ये ब्रोकर निवडणार आहे, तेव्हा तुम्हाला कमी स्प्रेडचा ब्रोकर निवडायचा आहे. त्यामध्ये काही तुम्हाला काही हिडन चार्जेस नको, कमिशन नको लागायला, असा ब्रोकर निवडायचा आहे. त्यानंतर विड्रॉल डिपॉझिट हे, आता तुम्ही इंडियामध्ये राहता, तुम्ही डायरेक्ट क्रिप्टोमध्ये ट्रान्झॅक्शन करणार आहे का? नाही करू शकत. ना तुम्ही डॉलर्समध्ये ट्रान्झॅक्शन करणार आहे. तुम्ही ट्रान्झॅक्शन कसं करणार आहे, तुमच्या माझ्या सर्वांच्या ओळखीचं काय आहे, फोन पे, गुगल पे, बँक ट्रान्सफर आहे, बरोबर.
एवढ्याच बरोबर. प्लॅटफॉर्मवर आपण स्मूथली ट्रान्झॅक्शन करू शकतो. तर मग तुम्ही जो काही ब्रोकर निवडणार आहे इंडियामध्ये राहून, कारण फॉरेक्स तर इंडियामध्ये इलिगल आहे. मग जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन वेगळ्या म्हणजे व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम पण नको आणि अडकायला पण नको. मग अशा वेळेस तुमचं कसं आहे, की तुमचा जो काही ब्रोकर असणार आहे हा INR मध्ये म्हणजे फोन पेने, गुगल पेने डिपॉझिट त्याने विड्रॉल एक्सेप्ट केलं पाहिजे. डिपॉझिट पण झालं पाहिजे, विड्रॉल पण तुम्हाला भेटलं पाहिजे. विदिन जास्तीत जास्त तुम्हाला 1 दिवसाचा टाइम लागला तर काही अडचण नाही. ते ब्रोकर देखील आपण बुक मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. पण तुम्हाला फास्ट विड्रॉल आणि फास्ट डिपॉझिट देखील भेटलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला तुमचा ब्रोकर निवडायचा आहे. आता आपला जो ब्रोकर आहे आपण व्हॅलिडेक्स यूज करतो. व्हॅलिडेक्स यूज करायमागे कारण काय, की इथे आपल्याला डिपॉझिट विड्रॉल फास्ट आहे. शिवाय आपण इथे फोन पे, गुगल पेने डिपॉझिट करू शकतो. इथे तुम्हाला स्प्रेड देखील कमी मिळत असतो. इथे तुम्हाला काहीच कमिशन वगैरे देखील लागणार नाही. हिडन चार्जेस काहीच नसतात. लेव्हरेज तुम्हाला 2000 पट लेव्हरेज मिळत आहे. कारण या अगोदर आपण ना वेल्टेकच्या अगोदर आपण एक्सनेस यूज केला. जर तुम्हाला काही अनुभव असेल, कोणी ऐकलं असेल तर एक्सनेस इंडियामध्ये बंद झालं. त्यामुळे आपण वेल्टेक्स मध्ये शिफ्ट केलं. आता वेल्टेक्स मध्ये शिफ्ट करायचं कारण तर एक्सनेस बंद झाले हे होतं. पण जेव्हा आपण मागे ब्लॅक फ्रायडे झाला, ब्लॅक फ्रायडेला आपण तुम्ही जर मार्केटमध्ये स्लिपेज हा कन्सेप्ट ऐकला असेल तर तुम्हाला माहित असेल, नसेल माहित तर स्लिपेज देखील तुम्हाला सांगतो मी. स्लिपेज म्हणजे काय असतं, की जेव्हा मार्केटमध्ये जास्त लिक्विडिटी वाढते किंवा मोठे ट्रेडर्स मार्केटमध्ये एंट्री घेतात, मग अशा वेळेस एक मोठी कॅन्डल फॉर्म होते किंवा त्या कॅन्डलला एक मोठी वीक फॉर्म होत असते. खूप मोठी कॅन्डल बनत असते ती एकदम अशी पटकन एखाद्या सर्टन प्राइसला जाते आणि पटकन निघून पण जाते. मग अशा वेळेस काय होत असतं, की जो काही तुम्ही ब्रोकर चूज केलेला आहे, हा ब्रोकर मग तुमची एक तर ऑर्डर लावलेली असेल ती ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही, लागत नाही. नाहीतर मग तुम्हाला स्टॉप लॉस जर तुम्ही लावलेला असेल तर स्टॉप लॉस देखील मागे पुढे होऊन जात असतो. मग अशा वेळेस ना तुमचा ब्रोकर तुम्ही प्रॉपर निवडलेलं योग्य असतं. आता याचा एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करेल. त्या स्क्रीनशॉटने तुम्हाला दिसून येईल की मागे ब्लॅक फ्रायडे म्हणजे 28/11/2025 ला सकाळी 10:30 वाजता म्हणजे 10:35 ची जी कॅन्डल होती, तेव्हा मार्केटमध्ये खूप जास्त लिक्विडिटी वाढून गेलेली होती. मग अशा वेळेस खूप मोठमोठ्या कॅन्डल बनत होत्या. त्या कॅन्डलची वीक आणि कॅन्डलची जी काही प्राइसिंग होती, हे आपल्याला आपल्या ब्रोकरमध्ये तर प्रॉपरली दिसलं. पण एक्सनेसमध्ये इथे 40 पिप्सचा डिफरन्स होता. त्यानंतर बाकी जे काही पिप्स ब्रोकर्स होते ते 100 पिप्स, त्याच्यानंतर 150 पिप्स, 120 पिप्स असे डिफरन्स वेगवेगळे दिसले होते. मला माझ्या क्लायंटचा देखील म्हणजे माझे काही प्रिव्हियस बॅचचे स्टुडंट आहे, त्यांचे देखील मेसेज आले होते, सर तुमचा म्हणजे आमचा अकाउंट ना झिरो झालेलं आहे. का त्यांच्या अकाउंटला स्टॉप लॉसच लागले नाही. मग अशा वेळेस या सर्व गोष्टी का होता, की तुम्ही ब्रोकर प्रॉपर सिलेक्ट करत नाही. त्यामुळे तुम्ही गुगलवर रिसर्च करा, चॅट जीपीटीवर बघा, तुमचे जे काही एक्सपर्ट असेल तुम्ही आम्हाला विचारा, पवन सर असेल किंवा इतर कोणी असो. ब्रोकर निवडताना प्रॉपर ब्रोकर निवडणं खूप गरजेचं आहे. ओके. तर वेंटेज कसं आहे वेंटेज? विंटेज पण चांगला आहे सर. त्याला आपण यूज नाही केलेला आहे. ओके. कारण एक्सनेस नंतर आपण आणि आपले पूर्ण क्लायंट्स सर्वांनी वेल्टेक्स मध्ये शिफ्ट केलं होतं. अच्छा. कारण वेल्टेक्स मध्ये जी अपर बॉडी मध्ये ना त्यांच्याशी आपली ओळख म्हणजे त्यांच्याशी माझी ओळख होती. त्यामुळे आपण वेल्टेक्स मध्ये शिफ्ट केलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही ब्रोकर मध्ये शिफ्ट करा, पण त्याला म्हणजे जो अपर बॉडीतला माणूस आहे तो तुम्हाला माहित पाहिजे, जेणेकरून तुमचा डिपॉझिट विड्रॉल अडकायला नको. कारण इंडियन शेअर मार्केटमध्ये तुमच्यासाठी सीबी आहे. तुम्ही सीबीचा दरवाजा खटखटू शकता, की माझ्यासोबत अन्याय झालाय, माझा फंड चोरी गेलाय, काही झालेलं आहे, पेट्रोल मिळालं नाही, डिपॉझिट मिळालं नाही. पण फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही कोणाच्याही दारात किंवा कुठेही तुम्ही जाऊ शकणार नाही. कारण तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की फॉरेक्स मार्केट हे इंडियामध्ये इलिगल आहे. पण हे लिगली पद्धतीने पण करता येत असतं. फक्त त्यामध्ये काय आहे की ब्रोकर तुम्ही प्रॉपर सिलेक्ट करणं आणि वेळेवर टॅक्स देणं. ओके. इथपर्यंत समजलं? हो सर. ओके. तर या 4-5 प्रकारच्या ऑर्डर टाइप्स आहे की जेव्हा तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात करत असता, तुम्हाला या या ज्या काही मी तुम्हाला 5 ऑर्डर टाइप सांगतोय, मार्केट ऑर्डर असेल, बाय स्टॉप असेल, सेल स्टॉप असेल, बाय लिमिट आणि सेल लिमिट, या सर्व ऑर्डर टाइप्स तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये यूज कराव्या लागतात. आता यापैकी जी पहिली ऑर्डर आहे मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डर म्हणजे काय असतं, की तुम्ही मार्केटमध्ये आले, तुम्ही एखादी प्राइस बघितली, ती लगेच बाय किंवा लगेच सेल केली. हिला तुम्ही काय म्हणणार आहे मार्केट ऑर्डर.
आहे त्या प्राइसवर तुम्ही एक्झिक्यूट केलेलं आहे. आणि त्यानंतर पुढच्या ज्या काही 4 ऑर्डर्स आहे तुमच्या बाय स्टॉप, सेल स्टॉप, बाय लिमिट आणि सेल लिमिट, या 4 ऑर्डर्सला आपण पेंडिंग ऑर्डर किंवा फ्युचर ऑर्डर म्हणत असतो. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही जी काही ट्रेडिंग करतात तिला देखील आपण फ्युचर ऑर्डर म्हणत असतो किंवा फ्युचर ट्रेडिंग म्हणत असतो. आता जेव्हा उद्या आपलं MT5चं प्रॅक्टिकल सेशन होईल, या MT5च्या सेशनमध्ये तुम्हाला या सर्व ऑर्डर टाइप समजून सांगितल्या जाईल की आपण यांना कसं यूज करत असतो, याचा आपल्याला फायदा कसा होत असतो. ओके. ठीक आहे. तर आजचं सेशन तुम्हाला सर्वांना कसं वाटलंय, समजलंय सर्वांना? हो सर. ओके. Yes, sir.